मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांची आता विचारपूस केली। फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली। खासदार संजय राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे। खुद्द संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना एक पत्र प्रसिद्धीस दिलेले आहे की 2 महिने ते आता सार्वजनिक कामात समोर येणार नाहीत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर आता बघतोय आपण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊतांना फोन करून त्यांची तब्येतीची विचारपूस केली। खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झालेला आहे। त्यांनी एक पत्र देखील लिहिलेलं आहे की त्यामध्ये 2 महिने आपण सार्वजनिक जीवनातून दूर जाणार आहोत, पुढच्या वर्षीच आपली भेट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांना बरं वाटावं अशा शुभेच्छा दिल्यात। आणि आता आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेत। गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील एक्सवर पोस्ट केली आणि आता आपण बघतोय की खुद्द मुख्यमंत्र्यांनी राऊतांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। काय अधिक माहिती? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे आणि त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांची प्रकृती बरी होण्यासाठी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। कारण की संजय राऊतांची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं आणि संजय राऊतांनी 2 महिने मी सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमातून लांब राहील अशा पद्धतीचं पत्र देखील आहे ते काढलेलं पाहायला मिळालं होतं। आणि यानंतर नक्कीच गणेश, आणि म्हणजे राजकीय मतभेद दूर ठेवून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आवर्जून राऊतांना फोन केलेला आहे। तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।